घेचल 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 ए अरे ह्या ना चढा ना आलू काढायला तर आलोय आम्ही जबरदस्त डोंगरामध्ये आणि पाहू शकताय माझा मित्र अशोक जाधव आपल्या आळू इलेव्हन संघासाठी पिशव्या सांभाळण्याचं काम करतोय. बघा तुम्ही बघू शकता ह्या 2 पिशव्या सांभाळल्या आहेत आणि त्याच्या सोबत हातामध्ये आयफोन आहे तो संजू बाळांचा. कसा आहे आयफोन भाई लोगो बघा चमकतो ना ब्रँडेड. चार्जिंग किती आहे ती बघितली ना घाबराल भाई. चार्जिंग 1% चार्जिंग आहे आणि संजूची चार्जिंग मात्र पॉवरफुल आहे 100%. आपल्या संघासाठी देतोय तो संजू. पाहूया संजूची मेहनत आणि त्याचे प्रतिस्पर्धी बघा. म्हणजे प्रतिस्पर्धी बोलू शकत नाही आपण त्यांना, त्यांचा साथीदार, त्यांना मोटिवेट करणारे संजू सॅमसन जणू काय आमच्या संघाचे आळू इलेव्हन संघाचे संजू सॅमसन. दैवली कोणचे सुपुत्र सुदेश काळोखे. पण मला ह्याचं नावच माहित नव्हता. हा परवा आला बोलतो माझं नाव सुदेश आहे संजू. अरे मग मला बोलतो माझं नाव सुदेश आहे तर बोललो सुदेश नाव आहे. असू दे आता काय सुदेश नाव तर सुदेश नाव ठीक आहे. अरे खाली कशाला खाली कशाला ए ती पिशवी खाली ठेव पिशवी खाली ठेव पिशवी खाली ठेव. जबरदस्त अशी ब्लॉगिंग चालली आमची 0 डिग्री मध्ये. त्याला घाबरून नको जीव होत आहे. फेक तू कुठे पण फेक. हे वाकवतोस काय फांदीला वाकवतोस काय फांदी. वाकल काय हा वाकल काय. अरे आली 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 पते आली आली. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे रांडेच्यानं येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. जबरदस्त खाली तुटली ना नाही नाही खाली सोबत जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. ए मोड ना मोड मोड अलगद मोड 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 ह्याला म्हणतात कॅच भाई. कसली कॅच जबरदस्त धरले आणि आळू बघा टॉप क्वालिटी. उद्या लगेच उद्या आजच्या दिवसामध्ये रात्रीने उद्या पिकतीलच पिकायलाच पाहिजे. आणि असा आळूचा फळ एका रात्रीमध्ये काढून ठेवल्यानंतर पिकतात ना जबरदस्त एकदम खतरनाक आळू आणि टेस्टी पण. आळूची उसरी करणार आहोत आम्ही आता बघूया. आणि संजू जबरदस्त असा परफॉर्मन्स देतोय आमच्या टीम साठी. काय तर म्हणाय आळू इलेव्हन आणि जबरदस्त भावांनो बघू शकताय. तर ही लाईव्ह मजा तुम्हाला बघायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अनस्क्रिप्टेड आधी या. आणि अजून पुढे अजून भरपूर असे खतरनाक ब्लॉग येणार आहेत. आणि संजू बघा किती उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आजच्या गावात भावा जिंकला मेहनत 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 जबरदस्त. ए आता डिरेक्टली पिशवी जबरदस्त करून दाखवलंय. कोणी नाही केलं यश आणलंय वळून. आणि आलू हे पाहू शकताय किती लटकताय. रितेश दादा दाखवतात आपले संघ मालक. जबरदस्त वा 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 जबरदस्त. जुगाड बघा जुगाड आणि जुगाड बघा भाई. आमची ही सीडी बघा सीडी गावठी सीडी आहे आणि त्याच्यावरती हा संजू कोणच चढणार नाही. तसा चढला ना तर तुम्ही बघितलाच आणि बघितलं ना तर भाई काय येड लागेल येड खतरनाक. आता यानी काय आमची गोणी भरते का पिशवी भरते बघूया. किती पिशवी तर पिशवी तर आमची आहे एकदम नाजूक. कोवळी आहे कोवळी अजून नाजूक. पिशवी मोठी पिशवी घ्या आणि कापडी पण भरा. आपण वाटल्यास काय संजूचा फोन बंद झालेला आहे. संजूने 1% चार्जिंग आहे पण काय भाई ब्रँडेड आहे आयफोन आहे. शेवटीला फोन आला आता बंद होणार भाई. फोन वाजलेला आहे बंद नको झाला म्हणजे झाला. खतरनाक जबरदस्त वा 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 जबरदस्त. आळू आंबू जांबूचा पालान संजू. ए व्हिडिओ चालू आहे भाई. मोठा ब्लॉग येणार आहे युट्यूबवर आज रात्री धप्पा घ्या. जबरदस्त बंद नाही राहणार अजिबात. तुम्ही एकदम जपून ऐका कारण की भाई एखादा अपशब्द येतो. आदित्य पालकर आहे येणारच आलाच पाहिजे. एखादी शिवी दिली मी तर तुम्ही समजून घ्या मला वेड्यांनो. आणि आमचे बाळगोपाल आहेत त्यांनी पण शिव्या दिलेल्या आहेत. जसं की संजू पहा संजू सॅमसन ओपनिंग साठी गेला होता आणि त्याने हा संघाचा भार त्याच्या खांद्यावर सांभाळला होता. संजू 33 नंबरची जर्सी घालून आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करत होता. आणि त्याच्या सोबतीला रितेश दादा पालकर आपल्या संघाचे संघ मालक आणि कोच प्रतीक पालकर फोटोग्राफी आणि अशोक दादा त्यांचं मोलाचं योगदान आहे आमच्या संघाला. तरी पण काय आलू इलेव्हन हे संघ जिंकेल की नाही काय सांगू शकत नाही. आता फायनल मारायचा प्रयत्न करतोय आम्ही. एक राऊंड मारलेला आहे. दुसरी फायनल म्हणजे ही फांदी आहे ती उद्या फायनल होईल वाटतं आमची. आज पहिला राऊंड मारल्यानंतर बघूया आता काय होतं ते आपल्या संघासाठी. तुफानी अशी खेळी खेळली संजू सॅमसन यांनी. आमच्या गावचे उर्फ संजू काळोखे उर्फ त्यांचं नाव म्हणजे गाजलेले वारीक बुवा. आमच्या इकडचे एक महान व्यक्तिमत्व आहेत असा त्यांचा हा पाठीराखा. वारीक बुवांचा फॅन आहे त्याच्यामुळे हा आमच्या गावातला वारीक बुवा म्हणून ओळखला जातो. हा संजू काळोखे उर्फ DJ संजूचा मालक.
आणि हे दादा रितेश दादा म्हणजे राजा डेकोरेटर्स आहेत, त्यांचे मोठे सुपुत्र आहेत. आणि ही प्रतीक पालकर फोटोग्राफी आणि अशोक दादा जाधव आपल्या संघासाठी मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे आज. पण काय, आणि आमच्या गावामध्ये चिंट्या ह्या नावाने प्रसिद्ध असलेला हा प्रतीक पालकर तुमच्यासाठी असेल प्रतीक पालकर फोटोग्राफी. पण त्याच्या बाजूचे काका आहेत ते काय दत्ताराम तात्या ना काय नाव काय त्यांचा भाई, काय काय त्यांचं नाव हा दत्ताराम गाडे आमचे मामा आहेत लांबचे. ते कुठेही मार्केटमध्ये भेटले ना तरी पण ह्याला बोलते हे चिंट्या असाच आवाज देणार. जबरदस्त असा खतरनाक त्यांचा ऑरा आहे. आणि प्रतीक पालकर फोटोग्राफी त्यांच्या समोर झुकते का तर चिंट्या नावात दहशत आहे म्हणून. आणि संजू आपल्या संघासाठी सार्वजनिक बांधकाम केलंय जबरदस्त. अशी फांदी तुटले वृक्षवल्ली आम्हा सोयरी, पण काय करणार आता, आळू भरपूर होते पण काय बघूया आता. काय काढले फांदी तोडले, पण आता आम्ही अजून 19,000 झाडं लावणार आम्ही. आणि मग ह्या आळूची भरपाई करणार. जशी की IPL मध्ये एक डॉट बॉलला किती झाडं लावतात, एक डॉट बॉलला 19,000 झाडं लावतात. तशीच आम्ही एक फांदी तोडली आहे, त्यासाठी आम्ही 19 झाडं लावू. हो 19,000 झाडं लावतात एका डॉट बॉल मागे वेड्यांनो. वरती डॉट बॉल आणि हे डॉट बॉल आता तुम्हाला बघायचे असतील ना तर जपून जबरदस्त. आणि पिकल्यानंतर ह्या आळूचा हा जरासा खराब झालाय, हा खाण्याच्या लायकीचा नाही, तरी पण तुम्हाला फोडून दाखवतो, बघू शकताय. एकदम खतरनाक क्वालिटी बघा, त्याच्यामध्ये जरा कीड वगैरे आहेत, त्याच्यामुळे काय फेकून दिला त्याला संजूनी. हा बघ एक, हा बघ पुढ्यात बघ, समोर बघ, झूम केलाय बघ. हा अरे मग लहान असला म्हणून काय आलं रे, काय हा बघ केवढा. संजूची मेहनत म्हणजे काय पाहू शकताय तुम्ही. आणि ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर संजूच्या बसण्याच्या आसनाच्या पृष्ठभागावर फटके पडण्यात येतील असं मला वाटतंय. डीजेचा बेस खराब होईल जरासा आणि तो वाजण्यामध्ये जराशी अडचण येईल. बेस काय सहजासहजी काम करणार नाही, कारण की पेट्रोल टाकण्यात येईल त्या बेसमध्ये. आणि संजू पळणार जबरदस्त असा. स्टेट येऊन पाहूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला मी अशीच काहीतरी गंमत मजा आणेन. तुम्ही सबस्क्राईब करा. तोपर्यंत आमचे साथीदार आम्ही चाललोय आता. आणि तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने वाघ पण दिसणार आहे आम्हाला. वाघ आलाय आमच्या डोंगरात, त्याचा वास येत होता, पण काय बोलू बघूया. हागलेला वाघ इकडे येऊन, पण काय फक्त वासच. जबरदस्त डोंगरात जाऊन जी मजा करतो ना आपण, ती फक्त कोकणातच जबरदस्त अशी मजा भेटते आमच्या डोंगरात. आणि हा डोंगर म्हणजे सपाट आहे भाई, पूर्ण ह्याला नावच सपाट आहे, कारण की ह्याच्या वरचा भाग जो आहे तो सपाट आहे, म्हणून त्याला नाव पाडलंय सपाट. आणि तो एक आंबा बघू शकताय किती पिवळा झालाय तो बघा, बघितलात. आणि त्याच्याच बाजूला हा एक पिवळा, एकदम पिवळा धम्मक, म्हणजे खायला एवढी टेस्ट आणि मजा येईल ना, कायच सांगू तुम्हाला. जबरदस्त पडला आणि जबरदस्त असा नेमबाज चिंट्या फोटोग्राफी त्याने ही कमाल केलेली आहे आपल्या संघासाठी. जबरदस्त असे 2 आंबे जमा केलेले आहेत आणि तो घेऊन येतो. आणि हे जबरदस्त असे आळू 2 पिशव्यांमध्ये. सान्वी कलेक्शनची पिशवी आहे. सान्वी कलेक्शन कुठे असाल तुम्ही त्वरित सांगा, 2 यावे इकडे. जबरदस्त आणि खतरनाक असा आंबा. हे बघा हे आंबे जबरदस्त. हा कुठे पडला त्या आईला, हा बघ पडला बघ, जबरदस्त.